दिवाळीला अजून 2 दिवस बाकी होते. घरात सगळीकडे उत्साह आणि आनंदाचं वातावरण होतं. दिवाळीसाठी माझी आत्या आणि तिचा मुलगा विवेक आमच्या घरी आले होते. विवेक दिसायला फार देखणा, उंच, गोरा आणि आकर्षक व्यक्ती होता. तो माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता. त्या संध्याकाळी मी टेरेसवर गेले होते. थंडगार वाऱ्यात आकाशात चांदण्याची सोनेरी चमक पसरली होती. योगायोगाने विवेकसुद्धा तिथेच उभा होता. सर्वत्र अंधार आणि फक्त चंद्रप्रकाश आमच्या चेहऱ्यावर पडत होता. आम्ही दोघं एकमेकांच्या अगदी जवळ उभे होतो. त्याने हलकासा माझा हात आपल्या हातात घेतला आणि मला अलगद आपल्या जवळ उठलं. माझं हृदय जोरजोराने धडाडलं. माझा चेहरा त्याच्या चेहऱ्याच्या इतक्या जवळ आला की श्वासांचाही आवाज ऐकू येत होता. त्या क्षणी वेळ जणू थांबली होती. आणि पुढे काय झालं त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. माझं नाव सोनाली आहे. माझं वय 27 वर्ष आहे. मी विधवा आहे. नवऱ्याच्या मृत्यूला आता 2 वर्ष उलटली. पण माझं दुःख अजूनही तसंच होतं. मनातली पोकळी काही भरून निघत नव्हती. दिवाळी जवळ आली होती. बाजारातून फराळाचे साहित्य आणून ठेवले होते. मी आणि आई दोघीही मिळून दिवाळीचा फराळ करत होतो. दिवाळीच्या 2 दिवसाआधी आत्या आणि तिचा मुलगा विवेक आमच्या घरी येणार होते. विवेक माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आणि खूप देखणा होता. माझ्या लग्नानंतर मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. मी विधवा झाल्यामुळे मला भेटायला तो आणि आत्या येत होती आणि दिवाळी ही आमच्याबरोबर साजरी करणार होते. दिवाळीला 1 दिवस बाकी होता. दुपारी मी आणि आई करंज्या करत बसलो होतो. तेवढ्यात दाराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर आत्या आणि विवेक उभे होते. हातात त्यांच्या काही पिशव्या होत्या. मी दोघांकडे पाहिलं आणि क्षणभर नजर विवेककडे थांबवली. तो आधीपेक्षा अजून हॅन्डसम दिसत होता. गोरा रंग, हलकी दाढी, शेड आणि साधे पण स्मार्ट कपडे. माझ्या मनात एक हळवी लहर उठली. मी हसत त्यांना आत बोलावलं. ते सोफ्यावर बसली आणि मी आईला आवाज दिला, आई, पाण्याचे ग्लास घेऊन आली. थोड्या वेळात आईने मला विचारलं, सोनाली, चहा करून घे. मी किचनमध्ये गेले आणि आत्या व विवेकसाठी चहा ठेवला. काही वेळात चहा गाळून 3 कपात भरला आणि ट्रेमध्ये घेऊन बाहेर आले. आधी आईला, मग आत्याला आणि मग शेवटी विवेकला चहा दिला. चहा देताना आमच्या नजरा एकमेकांना भेटल्या. काही क्षण आम्ही दोघेही एकमेकांकडे बघतच राहिलो. त्या नजरेत शब्द नव्हते, फक्त काहीतरी हळवं, उपदार होतं. मी पटकन नजर वळवली आणि थोडं दूर जाऊन बसले. आत्याने मला जवळ बोलावलं. मी जाऊन तिच्या शेजारी बसले आणि माझ्या शेजारीच विवेक बसला. तो अधूनमधून माझ्याकडे चोरून पाहत होता. आत्याने माझ्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला आणि म्हणाली, बाळा, गेलेली व्यक्ती परत येत नाही. आता स्वतःला सावर. काहीतरी कामधंदा सुरू कर, नाहीतर दुसरं लग्न कर. आयुष्य थांबत नाही गं. तिचे शब्द ऐकताच माझे डोळे भरून आले. मला काही बोलवत नव्हतं. विवेक शांतपणे माझ्याकडे बघत होता. त्याच्या नजरेत मला वेदना आणि करुणा दिसत होती. आई बोलू लागली, सोनालीचं लग्न झाल्यावर सगळं व्यवस्थित होतं, पण अचानक तिच्या नवऱ्याला आजार झाला. तिचा आवाज अडखळला. आत्याने पुन्हा मला आधार दिला. मी हळू आवाजात म्हणाली, मी प्रयत्न करते आहे आत्या, पण हे मन ऐकत नाही. आत्या माईनं म्हणाली, हळूहळू सगळं ठीक होईल गं. असं बोलून आम्ही थोड्या वेळ गप्पा मारल्या. मग मी किचनमध्ये गेले आणि पोहे करायला लागले. आत्या मागोमाग आली, कांदा चिरायला मदत करू लागली. तिच्या हातातल्या त्या सूर्याच्या आवाजात एक आपुलकी होती. मी मनोमन विचार केला, आत्यासोबत नव्हे, या घरात आता पुन्हा माणुसकीची उपदार पण आली. पोहे झाले आणि आम्ही सर्वांनी नाश्ता केला. थोडा वेळ गप्पा झाल्या. तेवढ्यात बाबा शेतातून घरी आले. त्यांनी आत्या आणि विवेकचं स्वागत केलं. बाबांनी विवेकला विचारलं, काय रे, आता लग्नाचं काही बघतोस का? विवेक असला आणि म्हणाला, हो मामा, मुली पाहतोय. एखादी चांगली मिळाली तर विचार करतो. त्याचा तो हसरा चेहरा पाहून माझंच मन का जाणे थोडं धडाडलं. संध्याकाळ झाली. मी आणि आई आणि आत्या मिळून जेवण बनवलं. रात्री 8च्या सुमारास आम्ही सगळे एकत्र बसून जेवलो आणि दिवसभराच्या गप्पा मनात एक गोडवा ठेवून गेल्या होत्या. जेवण झाल्यानंतर आत्याने येताना आणलेले दिवाळीचे सामान बाहेर काढलं. फराळासाठी लागणाऱ्या गोष्टीसोबतच ते माझ्यासाठी एक सुंदर साडी घेऊन आली होती. ती मला म्हणाली, ही साडी विवेकनं निवडली आहे, खास तुझ्यासाठी. तिचे हे वाक्य ऐकताच
माझं मन थोडं थबकलं. मी हलकंसं विवेककडं पाहिलं. तो माझ्याकडे पाहून हसला आणि माझ्या नजरेत नजर घालून म्हणावा तसा नजरेनं काहीतरी बोलला. मीही त्याच्याकडे भावुकपणे हसले. ती साडी हातात घेतली. अंगाला हलकंसं लावून पाहिलं तर मी माझ्या अफाट ती माझ्यावर खुलत होती. लाल रंगाची सोन्यांच्या बॉर्डरची साडी माझ्या गोऱ्या रंगावर इतकी उठून दिसत होती की आई आणि त्या दोघीही क्षणभर थबकल्या. माझा गोल चेहरा, लांब काळेभोर केस आणि ती लाल साडी. त्या क्षणी आरशात स्वतःकडे पाहताना माझ्या डोळ्यात नकळत एक हसू आलं. मी साडी कपाटात ठेवली आणि थोड्या गप्पानंतर टेरेसवर गेले. टेरेसवर जाणं ही माझी रोजची सवय होती. शांत रात्रीचे आकाश, चमकणाऱ्या चांदण्या आणि थंड वारा, त्यात मला माझ्या नवऱ्याची आठवण यायची. पण आज त्या टेरेसवर मी एकटे नव्हते. माझ्या आधी विवेक तिथे उभा होता. तोही आकाशाकडे पाहत होता. मी हळूच जवळ गेले, पण काही बोलले नाही. काही क्षण शांतता होती. तो माझ्याकडे वळाला आणि हळू आवाजात म्हणाला, "सोनाली, कशी आहेस? तू लग्नाआधी किती हसरी आनंदी होतीस. तू आतासुद्धा सुंदर दिसते. पण चेहऱ्यावरचं दुःख दिसतं गे. असं सगळं मनात साठवून ठेवू नकोस. गेलेली व्यक्ती परत येत नाही, पण आयुष्य थांबत नाही." त्याचे शब्द माझ्या मनाला खोलवर भिडले. मी काही बोलूच शकले नाही. तो पुढे म्हणाला, "मी तुझा मित्र आहे सोनाली. तुला जे वाटतं ते माझ्याशी बोल. मन मोकळं कर. बघ, तुला बरं वाटेल." त्याच्या त्या मायेच्या आवाजात एक वेगळाच आधार होता. त्या क्षणी मला वाटलं, मी खूप दिवसांनी कोणासोबत मन उघडं करून बोलू शकते. माझ्या डोळ्यात अश्रू दाटले आणि नकळत मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. तो माझ्या डोक्यावरून अलगद हात फिरवत म्हणाला, जणू काही माझ्या दुःखावर औषध ठेवत होता. मी रडत रडत बोलू लागले, 2 वर्षापूर्वी मी खूप एकटे आहे रे. कोणी समजून घेत नव्हतं. मला माझं आणि माझ्या नवऱ्याचं आयुष्य छान चाललं होतं. पण त्याच्या आजारपणाने सगळं बदललं. मी त्याच्यावर जीव ओवाळून टाकला होता, पण तो मला एकटीला सोडून गेला आणि मी आतून तुटून गेले. विवेक शांतपणे माझं सगळं ऐकत होता. त्याने माझा हात आपल्या हातात घेतला आणि हळू आवाजात म्हणाला, सोनाली, आता या दुःखातून बाहेर ये. मी आहे ना तुझ्यासोबत. तुला कधीच एकटं वाटू देणार नाही. त्याच्या या शब्दांनी माझं मन हलकं झालं. त्याला रात्रीच्या चांदण्याआधी सारख्याच दुःखत वाटले नाही. त्यात एक वेगळं शांत सौंदर्य दिसत होतं. आम्ही दोघे बराच वेळ तिथेच बसून आकाशातील चांदण्या पाहत राहिलो. त्या क्षणी पहिल्यांदाच मला जाणवलं, कोणीतरी खरंच माझ्या सोबतीला आहे. साधारण 15-20 मिनिटांनी आम्ही दोघे खाली आलो आणि आपापल्या खोलीत गेलो. त्या रात्री मला इतक्या दिवसांनी शांत झोप लागली होती. सकाळ उजडली. सूर्यकिरणांनी घरात प्रकाश भरला. चहा घेत असताना विवेक माझ्याजवळ आला आणि म्हणाला, सोनाली, आपल्या घराजवळचा तो डोंगर दिसतोय ना, चल ना, आज सकाळी तिकडे जाऊया. थोडं फ्रेश वाटेल तुला. मी हलकंसं हसले. घड्याळीत 6:30 वाजले होते. सूर्य उगवायला काही क्षण बाकी होते. आकाशात हलकासा केसरी रंग पसरू लागला होता आणि माझ्या मनात एक नवा दिवस सुरू होता. आम्ही दोघं एकत्र चालत होतो. रस्ता अगदी सुनसान होता. फक्त थोड्या अंतरावर काही माणसं जाताना दिसत होती. सकाळचे हवामान प्रसन्न होतं. हलकासा गार वारा वाहत होता. विवेकसोबत चालताना मन अगदी हलकं झालं होतं. तो उंच, आत्मविश्वासाने चालणारा आणि चेहऱ्यावर कायम हसू असलेला होता. मी थोडे मागे पळत होते, पण तो मुद्दाम वेगाने चालायचा आणि मग मागे वळून माझ्याकडे पाहून हसायचा. मी त्याच्या मागे पळत जायचे आणि आम्ही दोघं मुलांसारखे हसत पुढे सरकायचो. अखेर आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोचलो. डोंगर उंच होता आणि मी थोडी दमले होते. मी थांबून म्हणाले, विवेक, आता नाही जमत. मी इथून वर येऊ शकत नाही. तो थोडासा हसला आणि म्हणाला, सोनाली, एवढ्या लवकर हार मानलीस? म्हणूनच तू अजूनही तुझ्या दुःखातून बाहेर येऊ शकत नाहीस. बघ, कधीकधी डोंगर चढण्यासाठी आधाराची गरज असते, पण चढणं मात्र तुलाच करायचं असतं. असं म्हणत त्याने आपला हात पुढे केला. मी थोडी थांबले, पण मग त्याचा हात धरला. माझा नाजूक हात त्याच्या मोठ्या उबदार हातात हरवून गेला. त्याने माझा हात घट्ट धरला आणि मला हळूहळू वर चढू लागला. त्याच्या आधाराने माझा आत्मविश्वास वाढला. प्रत्येक पावलागणिक माझं मन हलकं होतंय असं वाटत होतं. मला जाणवलं, जसं आपण डोंगर पार करत आहोत तसंच आयुष्यातील दुःखही पार करता येतं. फक्त कोणाचा आधार लागतो.
शेवटी आम्ही डोंगराच्या शिखरावर पोचलो. त्या क्षणी सूर्य नुकताच उगवत होता. त्याचा सोनसळी प्रकाश आकाशात पसरत होता आणि त्या प्रकाशात विवेकचा चेहरा उजळत होता. मी त्या प्रकाशात त्याच्याकडे पाहत राहिले. तो खरंच खूपच सुंदर दिसत होता. त्याचवेळी विवेकची नजर माझ्यावर थांबली. कदाचित त्यालाही माझ्या चेहऱ्यावरचं सूर्यकिरणांनी उमटलेलं तेज काही वेगळंच वाटलं असावं. काही क्षण आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहत राहिलो. वेळ थांबल्यासारखा वाटत होता. नंतर आम्ही हसत भानावर आलो आणि डोंगरावर फिरायला लागलो. त्यांच्याबरोबर चालताना मनात एक नवी उमेद जागी होत होती. काही वेळाने आम्ही परत डोंगर उतरून खाली आलो. माझ्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी समाधान आणि शांततेचं स्मित उमटलं होतं. घरी पोहोचलो तेव्हा आई बाबा आचार्याने म्हणाले, "अरे विवेक, तू आल्यापासून सोनाली पहिल्यांदा घराबाहेर एवढ्या दूरपर्यंत गेली आहे. हे तर मोठं यश म्हणायचं." बाबा हसले आणि आत्या आणि आईनं माझ्याकडे कौतुकानं पाहिलं. मी लाजले, पण मनात आनंद दाटला होता. दुसऱ्या दिवशी दिवाळी होती. सकाळपासून घरात गडबड, आनंद आणि फटाक्यांचा आवाज सुरू झाला होता. सगळीकडे दिव्यांच्या रांगा आणि आकाशातील झगमगत होतं. आमच्या घराच्या दारात एक सुंदर आकाशकंदील टांगलेला होता. त्यात बल्ब बसवायचा होता. विवेक स्टूलवर चढला. मी त्याला बल्ब द्यायला गेले. मी बल्ब त्याच्या हातात दिला आणि त्याने तो बसवतात अचानक दिवा लागला. त्या प्रकाशात त्याचा चेहरा उजळून गेला. ती उबदार लाईट त्याच्या डोळ्यात, ओठावर आणि कपाळावर पडत होती आणि मला तो क्षणभर देवासारखा दिसला. माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं आणि मला जाणवलं की विवेक माझ्या मनात कुठेतरी घर करून बसलाय. तो खाली उतरला. आम्ही दोघांनी एकत्र फटाके उडवायला सुरुवात केली. माझ्या चेहऱ्यावर आनंद होता. त्याच्या डोळ्यात चमक होती. दुःखाचं सावट कुठेतरी दूर गेलं होतं. आई बाबा आणि आत्या मला पाहत होते आणि त्यांच्याही चेहऱ्यावर हसू होतं. त्यांना जाणवलं की मी पुन्हा जिवंतपणे जगायला लागले. विवेक आल्यापासून आमच्या घरात पुन्हा आनंद परत आला होता. त्याने माझं जगणं नव्याने रंगवलं होतं आणि मी स्वतःही जाणू लागले होते की आयुष्य पुन्हा सुंदर होऊ शकतं. लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा खात दिवाळीचे काही दिवस गेले ते कळलंच नाही. विवेक आल्यापासून माझं आयुष्य बदलून गेलं होतं. तो बोलला की मन शांत व्हायचं आणि तो हसला की दिवस उजळायचा. नकळत माझं मन त्याच्याकडे ओढलं जाऊ लागलं होतं. मी विवेकच्या प्रेमात पडू लागले होते, पण मनात एक आवाज सतत सांगत होता, "सोनाली, तू विधवा आहेस. विवेक अजून अविवाहित आहे. त्याला तुझ्यापेक्षा कितीतरी सुंदर नव्या आयुष्याची मुलगी मिळेल." म्हणून मी स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण प्रेमाला थांबवता येतं का? कधी 4 दिवसांनी दिवाळी संपली होती. त्या दिवशी भावाच्या ओवाळणीचा दिवस होता. आत्याने बाबांना ओवाळलं, साडी दिली. मी त्या दिवशी विवेकनं आणलेली साडी घातली होती. ती लाल रंगाची साडी माझ्यावर अप्रतिम खुलत होती. विवेकने माझ्या पाहत म्हणत, "सोनाली, तू या साडीत खूप अप्सरेसारखी दिसतीस." मी इतकी लाजले की चेहरा लाल झाला, कारण एवढ्या प्रेमाने, एवढ्या मनापासून माझी कोणीच स्तुती केलेली नव्हती. संध्याकाळ झाली आणि तो सुंदर दिवस आठवणीचा भरला. रात्री सगळं जेवण आटोपल्यावर विवेक माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "सोनाली, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. टेरेसवर ये ना." मी थोडे संकोच पण त्याच्या मागे गेले. आकाशात चांदण्या झळकळत होत्या. वातावरण शांत आणि गार होतं. आमच्या चेहऱ्यावर त्या चंद्रप्रकाशाचा उजेड पडत होता. मी म्हणाले, "बोल ना विवेक, काय झालंय?" त्याने काही न बोलता हळूच माझा हात आपल्या हातात घेतला. माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. मग त्याने मला आपल्या जवळ ओढलं. आमचे डोळे एकमेकांना भेटले. वेळ थांबल्यासारखा वाटला आणि हळूहळू त्याने माझ्या गालावर हलकंसं चुंबन घेतलं. मी स्तब्ध झाले, पण त्या क्षणी त्यांनी माझ्या मनातील भावना दाटून आल्या. मी दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाला, "सोनाली, तुला मी आवडत नाही का?" मी हळू आवाजात म्हणाले, "असं नाही रे, पण मी विधवा आहे. तू अजून तरुण आहेस, अविवाहित आहेस." त्यानं माझं बोलणं थांबवलं आणि पुन्हा माझ्या नाकावर चुंबन घेतलं. त्या क्षणी माझं सगळं दुःख, एकटेपण आणि भीती नाहीशी झाली. मी त्याला मिठी मारली आणि आम्ही दोघेही प्रेमात हरवून गेलो. तो क्षण आमच्यासाठी आयुष्याचा ठरला. काही वेळाने आम्ही एकमेकांच्या मिठीतून अलग झालो, पण मनाने आणखीन जवळ आलो होतो. विवेक माझा हात हातात घेत म्हणाला, "सोनाली, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. तू मला लग्नासाठी होकार देशील का?" माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या अंधारातही त्याने माझे अश्रू पाहिले आणि आपल्या डोळ्याने अलगद पुसले. मी काही न बोलता त्याला घट्ट मिठी मारली. माझं तो आलिंगनच माझा होकार होता.
दुसऱ्या दिवशी विवेक आणि त्याची आई जाणार होते. विवेकने त्याच्या आईशी बोलला आणि आत्याने माझ्या वडिलांशी चर्चा केली. आईसुद्धा आनंदाने न्हाऊन निघाले. त्यांनी आम्हा दोघांना आशीर्वाद दिला. घरात पुन्हा हास्य, प्रेम आणि आशेचा प्रकाश पसरला. विवेक आणि आत्या परत गेल्यानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली. पण ही शांतता पूर्वीच्या दुःख संभारसारखी नव्हती. यामध्ये आशेचा, आनंदाचा आणि उत्सुकतेचा मिश्रित अंजन होता. विवेकने परतण्यापूर्वी माझ्या हातात एक छोटी चिठ्ठी ठेवली, ज्यावर फक्त लिहिले होते, प्रतीक्षेचे दिवस मोजत आहे, तू एकटी नाही, तुझा विवेक. त्या चिठ्ठीचा स्पर्श माझ्या हातात अजूनही जिवंत होता. त्याने जाताना माझ्या कानात हळूच सांगितले होते की लवकर परत येतो, मग कायमचा. तो शब्द कायमचा माझ्या मनात घुमवत राहिला. 2 आठवडे गेले. दररोज संध्याकाळी विवेकचा फोन येत असे. तो फक्त औपचारिकता नसावी, तर खरोखर काळजीचा, ओढीचा आवाज असे. आम्ही बराच वेळ बोलत असू. कधी गंभीर गोष्टी, तर कधी मूर्खपणाच्या गप्पा. त्याच्यानंतर कॉलनंतर माझं हसणं वाढत गेलं. आईबाबा हे बदल पाहून मनातल्या मनात आनंदित होते. पण आयुष्य सरळ रेषेत चालत नाही. विवेकच्या आणि माझ्या नात्याची बातमी जेव्हा नातेवाईक आणि ओळखींच्यापर्यंत पोहोचली, तेव्हा टीकेच्या लाटा सुरू झाला. एक आत्या भाऊ बाबांना भेटायला आले आणि स्पष्टपणा म्हणाले, हे काय विचार करताय, सोनाली विधवा आहे. विवेकही तुमचा भासा, समाज काय म्हणेल, त्याला तर अजून खूप मुली बघता येतील, हे नातं बरोबर नाही. बाबांचा चेहरा काळवारा झपटला. आईच्या डोळ्यात भीती दिसली. मी दाराच्या आड झाले होते आणि सगळं ऐकत होते. माझ्या मनातील सर्व सुखद भावना कोसळल्यासारख्या झाल्या. त्या आत्याभाऊंचे शब्द खरोखर वाटत होते का? मी खरंच विवेकच्या आयुष्यात अडथळा ठरत होते का? त्या रात्री मी विवेकला फोन केला नाही. त्याच्या 3 कॉल्स अनलिस्टेड ठेवल्या. शेवटी एक मेसेज पाठवला, सोनाली, काही झालंय, माझी चिंता वाढते, प्लीज बोल. मी हिंमत करून फोन उचलला. आवाज घुसमटलेला होता. मी सगळं असं काही सांगितलं. तो एक क्षण शांत राहिला. मग त्याचा आवाज ठाम आणि प्रेमाने भरलेला आला. एक सोनाली, समाजाने आपल्याला जगायला शिकवलं आहे, पण आपलं आयुष्य आपण जगतो. माझ्या मनात तू आली आहेस तेव्हापासून मला कळलं होतं की तूच माझ्यासाठी योग्य आहेस. तू विधवा आहेस म्हणून काय झालं? तुझ्या हृदयात प्रेम देण्याची, घेण्याची क्षमता मरून गेली आहे का? नाही. मग हे अडथळे निर्माण करण्यात अर्थ काय? मी उद्या सकाळीच तिकडे येतोय. कुणाच्याही टीकेचा तुझ्यावर परिणाम होऊ देऊ नकोस. विवेकच्या शब्दांनी माझ्या मनात भीतीचे ढग काहीसे दूर सरकले, पण समाजाचं भय मात्र कायम होतं. दुसऱ्या दिवशी विवेक आला आणि थेट बाबांसमोर बसला. त्याने नम्रपणे निश्चयी चेहऱ्याने सांगितलं, मामा, माझं सोनालीवर प्रेम आहे. ती विधवा आहे हे मला माहीत आहे, पण तिच्यातील सहनशीलता, माया आणि जिवंतपणा मला आकर्षित करतो. मी तिच्याशी लग्न करू इच्छितो. आपण आमच्यावर विश्वास ठेवावा. बाबा गंभीर होते. त्यांनी म्हटलं, विवेक, मी तुझा इरादा समजतो, पण जग कटू बोलेल. सोनाली पुन्हा दुःख सहन करू शकेल का? त्या क्षणी मी स्वतः पुढे पडले. माझा आवाज थोडा कांपत होता, पण निर्धार दिसत होता. बाबा, मी दुःख सहन करण्यापेक्षा प्रेमासाठी लढणे शिकले आहे. विवेक माझ्यासोबत उभा आहे, हे मला पुरेसं धैर्य देतं. जग काय म्हणेल यापेक्षा आपलं आनंदी आयुष्य महत्त्वाचं आहे. आईने माझा हात घट्ट धरला. तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती हसत होती. बाबांच्या चेहऱ्यावरचा गंभीरपणा हळूहळू विरला होता. त्यानंतरच्या काही दिवसात कुटुंबातील, समाजातील विरोधाच्या लाटा जोरात आल्या, पण विवेक आणि मी एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो. विवेकची आई, माझी आत्या, तिचा पाठिंबा कायम होता. तिनं घरोघर जाऊन आमच्या नात्याची शुद्धता समजावून सांगितली. आमच्या प्रेमाला सर्वात मोठा आधार मिळाला तो विवेकच्या एका वृद्ध आजोबांकडून. ते गावातील आदरणीय व्यक्ती होते. त्यांनी एकदा सर्वांसमोर म्हटलं, प्रेम कोणत्याही जात, धर्म, वय, स्थितीच्या पलीकडे जातं. ही 2 हृदय एकमेकांसाठी ठरवली आहेत, तर समाजाने त्यांचे आशीर्वाद द्यावेत. हळूहळू विरोधकांचा आवाज मंद पडला. त्याच्या जागी आश्चर्याने पाहणारे, मान्यता देणारे आणि शुभेच्छा देताना दिसू लागले. 6 महिन्यानंतर एक सुंदर हिवाळी सकाळी आमचं लग्न झालं. ते एक साधे पण अत्यंत भावपूर्ण समारंभ होता. मी माझ्या पहिल्या लग्नाची लाल साडी परत नेसली होती, ती जी विवेकनं दिवाळीला आणून दिली होती. विवेकच्या नजरेत त्या साडीत मला पाहून अपार प्रेम आणि अभिमान दिसत होता. लग्न समारंभात जेव्हा आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून 7 फेऱ्या घेतल्या, तेव्हा माझ्या मनात खूप काही उभं राहिलं. माझ्या पहिल्या पतीची आठवण आली, त्याच्या सौम्य हसण्याची. पण यावेळी दुःखाऐवजी कृतज्ञता वाटली, कारण त्याने मला जे प्रेम दिलं त्यामुळेच मी पुन्हा प्रेम करू शकले. आणि आता
विवेकसोबत नवीन जगण्याचा प्रवास सुरू होता. आज आम्ही दोघे आमच्या छोट्याशा घरात राहतो. विवेकने शहरात नोकरी स्वीकारली आणि माझी हौशीची बेकरी सुरू केली आहे. दर शनिवारी आमच्या घरी आमचे आईबाबा, आत्या व इतर नातेवाईक जमवतो. त्या जमावात आता कोणाच्या नजरेत टीका नव्हती, फक्त हसणं, गप्पा आणि आनंद होता. कधीकधी संध्याकाळी आम्ही त्या पहिल्या रात्रीप्रमाणे टेरेसवर उभे राहून आकाशाकडे पाहतो. विवेकचा माझा हात आपल्या हातात घेतो. माझ्या मनातल्या पोकळीत भर पडली आहे, ती त्याच्या प्रेमाने, आधाराने आणि समजुतीने. एक दिवस त्याने मला विचारलं, सोनाली, तुला कधी वाटतं की दिवाळीच्या त्या टेरेसवर मी तुझा हात धरल्यापासून आपलं आयुष्य इतकं बदलून जाईल? मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाले, नाही, पण आता वाटतं की कधीकधी दुःख ही एक पायरी असते, एका आनंदापासून दुसऱ्या आनंदापर्यंत जाण्याची, आणि तू ती पायरी ओलांडण्यासाठी माझा हात पकडलास. यापेक्षा मोठं भाग्य माझं दुसरं नाही. आकाशात चांदणे तळतळत होती, पण आता ती मला एकटेपणाची आठवण देत नव्हती. ती फक्त आमच्या नव्या जगण्यावर प्रकाश पाडत होती. एक अशा जगण्यावर जे दुःखाने सुरू झालं, पण प्रेमाने विजयी झालं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा.